तर नमस्कार मित्रांनो. तुम्ही कधी पाहिलंय का? मार्केट रेंजमध्ये कधी राहतं, कधी ब्रेकआउट करतं. आणि आपली प्रत्येक दिवशी हीच अपेक्षा असते, की मार्केटने एक मोठं ब्रेकआउट केलं पाहिजे. आणि त्या ब्रेकआउटच्या अपेक्षेमध्ये आपण प्रत्येक दिवशी लाँग किंवा शॉर्ट पोझिशन जे आहे ते बनवत असतो आणि तिथं आपण अडकत बसतो. तर हे प्रत्येक रिटेल ट्रेडरच्या बाबतीत होतं आणि त्यामुळे 90% लोकं जे आहेत ना, ते लॉसेसमध्ये चाललेत. आणि त्या लॉसेसपासून परावृत्त व्हायचं असेल, तर मार्केटची ही जी बाराखडी जी आहे, ही जी ए-बी-सी-डी जी आहे ना, ती आपल्याला कळणं सगळ्यात महत्वाचं आहे. त्याकरता हा व्हिडिओ जो आहे तो आपण बनवलाय. मग केव्हा ते अडकतात, त्यावेळेस पूर्ण कॅपिटल जे आहे त्यांचं डाउन होताना दिसतं. म्हणून कधी मार्केट ट्रेंडिंग मूव्ह देतं, कधी मार्केट रेंज बाउंडमध्ये राहतं आणि कधी-कधी मार्केट जे आहे ब्रेकआउट देऊन टाकतं. ह्या छोट्याशा गोष्टींवरती आपण जर थोडंसं काम केलं मित्रांनो, त्यातनं आपल्याला एक अप्रतिम अशा प्रकारचा रिझल्ट जो आहे तो बनताना तिथं दिसू शकतो. तर नमस्कार, मी डॉक्टर रणजित आपलं ह्या नवीन व्हिडिओमध्ये जे आहे ते स्वागत करतो. कारण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला कुठल्या दिवशी अग्रेसिव्ह ट्रेडिंग करायची आहे, कुठल्या दिवशी कन्झर्व्हेटिव्ह राहायचंय आणि कुठल्या दिवशी एकदम डिफेन्सिव्ह पद्धतीने मार्केटमध्ये काम करायचंय, त्याबद्दल आपण समजून घेणार आहोत. तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न इथे येतो, की हे नेमकं ओळखायचं कसं? कारण प्रत्येकाकडे काही ना काहीतरी स्ट्रॅटेजी, काही ना काहीतरी डेटा तर आहेच आहे. मग त्याचा वापर जो आहे, तो कशा पद्धतीने केला गेला पाहिजे? काही रेफरन्सचे जे डेज जे दिलेले आहेत, त्या डेज बद्दल आपण बोलूया. तर सगळ्यात महत्त्वाचा पहिला जो डे आहे, तो म्हणजे ट्रेंड डे. त्याच्यानंतर जर बघायचं जर झालं, तर तो म्हणजे नॉर्मल डे, न्यूट्रल डे, डबल डिस्ट्रिब्युशन डे, नॉन ट्रेंड डे आणि नॉर्मल व्हेरिएशन किंवा आपण त्याला एक एक्सपान्शन डे सुद्धा म्हणू शकतो. जेव्हा-केव्हा अशा पद्धतीचे डेज आपल्या समोर ज्यावेळेस येत असतात, त्यावेळेस आपल्याला नेमकं आपल्या स्ट्रॅटेजीमध्ये किती आपल्याला डिप्लॉयमेंट जी आहे ती करायची आहे, त्याची आयडिया येणं, हे एक महत्त्वाचं पॅरामीटर म्हणून रिटेल ट्रेडरला प्रत्येक दिवस जो आहे एकसारखाच दिसत असतो. तो प्रत्येक वेळेस तो हेच समजत असतो, नाही आज जे आहे एक मोठी मूव्ह जी आहे ती होणार आहे. ₹10 ऑप्शन जो आहे तो ₹200 ला जाणार आहे. ₹200 ऑप्शन जो आहे तो ₹100 ला येणार आहे. ही एक माइंडसेट त्याच्याकडे असतं. परंतु मार्केट जे आहे ते दररोज मार्केटमध्ये जे पार्टिसिपंट्स आहेत, जसं की इन्स्टिट्यूशन्स आहेत, एफ-आय-आयज आहेत, ऑप्शन रायटर्स आहेत, हे सगळे डे टाइपनुसार काम करत असतात. आपण रिटेल ट्रेडर्स का बरं त्या डे टाइपनुसार काम न करावं? म्हणून आपण जसं रोज ब्रेकआउट शोधतोय, त्या अगोदर आपण हे काम आता करणं गरजेचं आहे, की आजचा दिवस जो आहे तो नेमकं कुठला आहे? हा तर एक म्युटेड डे तर नाहीये ना? हा तर एक एक्सपान्शन व्हेरिएशन वाला डे तर नाहीये. हा तर एक ट्रेंडिंग डे तर नाहीये ना. याची आयडिया आणि त्याच्याकरता कुठले फिल्टर जे आहेत, जे की माझे स्टॉप लॉसेस वाचले पाहिजेत. माझं कॅपिटल प्रिझर्व्ह झालं पाहिजे. त्याकरता मी ठेवलं गेलं पाहिजे. त्याची आयडिया आपण ठेवणं सगळ्यात महत्वाचं आहे. कारण ह्या चुकांमुळेच ओव्हर ट्रेडिंग जी आहे ती होते. रॉंग एंट्रीज होतात आणि स्टॉप लॉस हंटिंग होऊन आपलं कॅपिटल जे आहे ते वाइप आउट होताना तिथं बनताना तिथं दिसतं. म्हणजे तो म्हणजे पहिला म्हणजे टाइप ऑफ डे तो म्हणजे ट्रेडिंग डे. मार्केट प्रोफाइल आपल्याला हे सांगत असतं, की प्रत्येक दिवसाची एक पर्सनॅलिटी असते आणि मार्केट जे आहे ते सांगताना आपण त्याला आपल्या पॅरामीटर्स नुसार, आपल्या सेटअप क्रायटेरियानुसार समजून घेणं सगळ्यात महत्त्वाचं ठरतं. कारण जेव्हा-केव्हा मार्केटची पर्सनॅलिटी आपल्याला सांगते, की मी आज एक मोठी ट्रेंडिंग मूव्ह करणार आहे किंवा मी आज एका रेंजमध्ये राहणार आहे. मी आज सर्वांना ट्रॅप करणार आहे. ही जी भाषा जी आहे, ही जी मार्केटची पर्सनॅलिटी जी आहे, ती आपण लवकरात लवकर जर समजून जर घेतली, तर नक्कीच आपले इथं सर्व्हायव्हलचे चान्सेस किंवा सर्व्हायव्हल फॉर फिटेस्ट होण्याचे चान्सेस जे आहेत, ते सगळ्यात जास्त राहतात. ते म्हणजे काय, की एक सतत एकाच दिशेने धावणारा घोडा. ज्या ट्रेंड डेला ओळखायचं कसं? त्यामध्ये व्ही जो आहे तो रिस्पेक्ट होतो. छोटे-छोटे पुलबॅक्स जे आहेत ते रिजेक्ट होतात आणि व्हॅल्यू एरिया जो आहे तो नव्या जागेवरती आपल्याला शिफ्ट होताना दिसतो. मग व्हॉल्यूम सुद्धा वन साइडेड आपल्याला तिथं चालताना दिसते. म्हणून आपण नेमकं कुठल्या डे मध्ये आहोत, याचं जर आपल्याला एक छोटंसं गणक त्याची चूक काय असते माहिती आहे? तो हमेशा विचार करत असतो, मी टॉप आणि बॉटमचं रिव्हर्सल जे आहे ते कॅच करणार. परंतु वेड्यांनो, मार्केट जे आहे इतक्या सिंपल पद्धतीने जे आहे त्याचा ट्रॅक, त्याचा ट्रेंड रिव्हर्सल जे आहे ते क्रिएट करत नसतं. त्या अगोदर भरपूर लोकांचे स्टॉप लॉस हंटिंग जे आहे ते करताना आपल्याला तिथे दिसतं. नॉर्मल डे, दुसरा महत्त्वाचा प्रकारचा दिवस, ज्याच्यामध्ये सर्वात जास्त लोकांचे स्टॉप लॉसेस जे आहेत ते हंट होतात आणि तिथं लोकं जे आहेत, एक अग्रेसिव्ह
बायिंग किंवा सेलिंगच्या मोडमध्ये असतात आणि जेव्हा केव्हा तुम्ही अग्रेसिव्ह बायिंग किंवा सेलिंगच्या मोडमध्ये असता इमोशनली होऊन, त्याच दिवशी हा नॉर्मल डे जो आहे एका शांत नदीसारखा फ्लो होताना आपल्याला दिसतो. ज्याच्यामध्ये आपल्याला रेंज जी आहे एकदम छोटी असते. त्या रेंजच्या बाउंडरीवरती जेव्हा केव्हा प्राइस तिथं जाताना दिसते, तिथं हा रिटेल ट्रेडर जो आहे तो अग्रेसिव्हली बाय किंवा सेल करताना दिसतो आणि ह्याच वेळेस एफ-आय-आयज, डी-आयज किंवा मार्केट पार्टीज मेकर पार्टिसिपंट ज्या आहेत, त्या दोन्ही बाजूंना एक्सेप्ट करतात आणि इन्स्टिट्यूशन जे आहे ते इन्व्हेंटरी मॅनेज करून प्राइसला त्या छोट्याशा कन्सॉलिडेशन रेंजमध्येच आपल्याला ठेवताना तिथे दिसतात. म्हणून जेव्हा केव्हा अशा गोष्टी आपल्याला समोर तिथं दिसतायत, त्यावेळेस स्वतःच्या मनावरती इमोशनली डिटॅच होऊन त्याच्याकडे ताबा ठेवणं सगळ्यात महत्त्वाचं ठरतं. कारण जर तुम्ही स्वतःच्या मनावरती कंट्रोल ठेवलं, इमोशनली स्टेबल जर राहिला, तर तुमचे इथं आणखीन 2 दिवस वाढण्याचे चान्सेस राहतील. कारण मार्केट जे आहे आजचा दिवस लास्ट नाहीये किंवा उद्याचा दिवस सुद्धा लास्ट नाहीये. तिसरा महत्वाचा दिवस म्हणजे नॉर्मल व्हेरिएशन, एक्सपान्शन डे. ज्याच्यामध्ये रेंज नंतर अचानक मोठा धक्का, एक मोठी मूव्ह जी आहे ती आपल्याला तिथं तयार होताना दिसते. ज्याच्यामध्ये मॉर्निंगची रेंज जी आहे इस्टॅब्लिश झालेली असते. जसं की आपण बघतो 9 वाजून 15 मिनिटापासून मार्केट ओपन झाल्यानंतर 10:30 किंवा 11, 11:15 किंवा 12 वाजेपर्यंत मार्केट जे आहे एका छोट्याशा रेंजमध्ये आपल्याला मूव्ह होताना तिथं दिसतं. त्या रेंजच्या बाहेर मार्केट जाताना तिथं दिसत नाही. परंतु जेव्हा त्याच्यामध्ये ब्रेकआउट ज्यावेळेस होतं, त्या नॉर्मल रेंज नंतर ते एक्सपान्शन मूव्ह असते, ज्याच्यामध्ये ब्रेकआउट नंतर एंट्री करणं केव्हाही फायद्याचं असतं. असा कधी कधी दिवस तुमच्या समोर नजरेस आलाय का? आला असेल तर व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. चौथा महत्वाचा डे म्हणजे न्यूट्रल डे. ज्याच्यामध्ये दोन्ही बाजूला ट्रॅप्स असतं. मार्केट वरच्या रेंजला गेलं, तिथं सुद्धा ट्रॅप बनतो. मार्केट खालच्या बाजूला गेलं, तिथं सुद्धा आपल्याला ट्रॅप बनताना दिसतो. म्हणजे काय? हाय ब्रेक तो फेल होतो, बायर्सला ट्रॅप करतो. लो ब्रेक तो फेल होतो, सेलर्सला ट्रॅप करतो. आणि मग अशा वेळीच पोझिशन साइझिंग जी आहे ती आपली स्मॉल असली पाहिजे आणि त्यातली त्यात ॲडिशनल कन्फर्मेशनसाठी हमेशा आपण वेळ 5वा महत्वाचा डे म्हणजे नॉन ट्रेंड डे. ज्याच्यामध्ये आपल्याला एक झोपलेलं मार्केट जे आहे ते बनताना दिसतं. झोपलेलं मार्केट म्हणजे कसं? एकदम शांत ज्याच्यामध्ये काहीच ॲक्टिव्हिटी जी आहे ती आपल्याला होताना तिथे दिसत नाही. ज्याच्यात रेंज जी आहे ती खूप लहान असते. फाल्स ब्रेकआउट होताना दिसतात. अगदी छोटीशी व्हॉल्यूम जी ती जनरेट होते आणि मोस्ट प्रोबॅबली ऑप्शन्स रायटर जे आहेत प्रीमियम डीकेच्या माध्यमातून बेनिफिटेड होताना दिसतात. असा दिवस जर तुमच्या समोर ज्यावेळेस येतोय, तर कॅपिटल प्रिझर्वेशनला जे आहे प्रायोरिटी द्या. ट्रेड जे आहेत नाही केलं तरी बेस्ट राहील आणि त्यावेळेस तुम्ही जर वाचत असाल तर वाचा. महत्वाचा मुद्दा. 6वा महत्वाचा डे म्हणजे डबल डिस्ट्रिब्युशन डे. ज्याच्यामध्ये 2 वेगवेगळे झोन्स असतात. पहिला झोनचा कन्सॉलिडेशन होऊन त्याचा ब्रेकडाउन आपल्याला होताना दिसतं, ज्याला आपण मॉर्निंग रेंज असं म्हणतो. मॉर्निंग रेंज नंतर एक मॅसिव्ह ब्रेकआउट होतं. पुन्हा एक नवीन व्हॅल्यू एरियामध्ये प्राइस गेल्यानंतर तिथं पुन्हा एकदा कन्सॉलिडेशन जे आहे ते होताना दिसतं. अशा ठिकाणी प्रोफेशनल जे आहेत ते पहिला आपला बॅलन्स जो कोणी त्यांनी एंटर केलेला आहे, पहिल्या कन्सॉलिडेशनमध्ये तो नंतर ट्रेड करतात आणि रिटेल ट्रेडर जो आहे ब्रेकडाउन झालाय आणि सेकंड बॅलन्स झोनमध्ये ज्यावेळेस प्राइस जाते, त्यावेळेस तिथं ट्रॅप होताना तिथं दिसतं. म्हणून जनरली ह्या ट्रेंड डेजवरनं आपल्याला काय लक्षात येतंय? ह्या ट्रेंड डेजवरनं आपल्याला एक गोष्ट व्यवस्थित लक्षात येते, की पहिले 30 ते 45 मिनिटं आपण जेव्हा केव्हा मार्केट ओपन होतंय किंवा खुलं होतंय, त्यावेळेस 30 मिनिटं ऑब्झर्व्ह करणं आहे, की मार्केट व्हीवॅपला रिस्पेक्ट करतंय का? व्हीवॅपच्या वरती आहे किंवा व्हीवॅपच्या खाली आहे? इनिशियल बॅलन्स जो आहे तो मेंटेन झालाय का? व्हॉल्यूम जी आहे ती रेग्युलर आहे का? काही अबनॉर्मल व्हॉल्यूम, कमी जास्त व्हॉल्यूम आपल्याला तिथं बनताना दिसते. मार्केटची ब्रेथ चांगली आहे का? ॲडव्हान्स डिक्लाइन रेशो जो आहे मार्केटचा निफ्टी 50 चे 50 शेअर्स किंवा सेन्सेक्सचे 30 शेअर्स त्याचा ॲडव्हान्स डिक्लाइन रेशो काय आहे? तो बघणं गरजेचं आहे. फ्युचरचा ओआय काय बिल्टअप होऊ राहिलाय, तो एक आयडिया आपल्याला देत असतो. कारण आपण अंदाजपंचे किंवा स्पेक्युलेटिव्ह किंवा सट्टेबाज टाइपमध्ये थिंकिंग न करणं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. हे जे पॅरामीटर्स आपण बोलतोय, हे म्हणजे फिल्टर क्रायटेरियाज आणि ह्या फिल्टर क्रायटेरियाजला आपण जर योग्य पद्धतीने तिथं जर फोकस जर केलं, तर आपले ऑड्स ऑफ विनिंगचे जे चान्सेस जे आहेत, ते वाढताना दिसू शकतात. नक्कीच फक्त डेज ओळखले म्हणून तुम्ही सक्सेसफुल होणार असं नाहीये. त्याच्यामध्ये तुम्हाला रिस्क मॅनेजमेंट, योग्य एंट्रीसाठी वाट बघणे आणि तिसरा महत्वाचा तुमचा स्टॉप लॉस जो आहे, त्याला रिस्पेक्ट करणं हे एक महत्वाचं आहे. जगातला कुठलाही रिटेल ट्रेडर जर तुम्ही घेतला, तर त्याला स्टॉप लॉस त्याचा हंट न होणे असंच वाटत असतं. परंतु जर
तुम्ही ह्या फिअर गेममध्ये उतरताय, तर तुमचा स्टॉप लॉस जो आहे, तो हंट आउट होणारच आहे. आणि त्यामध्ये तुमची जी स्ट्रॅटेजी आहे, ती प्रत्येक दिवशी तुम्हाला 1000% 100% रिटर्नच देईल असं नाही आहे. केव्हा-केव्हा तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात येतात, तुम्ही गेस करायचं सोडून देता आणि मार्केटला ट्रेंड वाईज फॉलो करण्याचा प्रयत्न करतात. म्हणून मार्केटमध्ये आपल्याला कुठल्या प्रकारचा दिवस दिसतोय, त्याला व्यवस्थितरित्या बघा. तो ट्रेंड डे, नॉर्मल व्हेरिएशन, एक्सपान्शन, नॉर्मल डे, न्यूट्रल की डबल डिस्ट्रिब्युशन की नॉन ट्रेंड डे याला ओळखा. कारण रूल बदलत नाही. फक्त कॅपिटल अलोकेशन जे आहे ते आपल्याला बनताना तिथं दिसतं. आणि यातली यात बिगेस्ट मिस्टेक काय माहिती का? रिटेल ट्रेडर जो आहे तो अगोदरच परसेप्शन करत बसतो, की बाबा आज मार्केट जे आहे ते वरती जाणार आहे. प्रोफेशनल जो आहे तो विचार करत असतो, की चला मार्केटला पहिली रेंज जी आहे ती इस्टॅब्लिश करून द्या आणि त्याच्यानंतर आयडेंटिफाय करण्याचा प्रयत्न करूयात एक लिमिटेड रिस्क वाईज नुसार, की आजचा दिवस जो आहे तो कुठल्या प्रकारचा आहे. हा फरक आहे प्रॉफिट आणि लॉस याच्या मानसिकतेतून. याच्यातल्या कुठल्या मानसिकतेमध्ये आपण मोडताय? व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. म्हणून आजपासून जेव्हा-केव्हा तुम्हाला ट्रेड घ्यायचा आहे, त्याच्या पूर्वी विचार करा, की हा दिवस जो आहे तो कुठल्या टाइप मधला आहे. कारण हा प्रश्न तुम्ही स्वतःला जर विचारला, तर तुमचं ट्रेडिंग जे आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीने इम्प्रूव्ह होताना आपल्याला ते दिसू शकतं. लाइक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि कमेंटमध्ये लिहा, की तुम्हाला सर्वात जास्त कोणचा डे टाइप भेटतो किंवा आवडतो. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण इनिशियल बॅलन्स म्हणजे काय आणि त्यावरनं डे टाइप कसा ओळखायचा त्याबद्दल चार्टच्या एक्झाम्पलच्या माध्यमातून बघूयात. तोपर्यंत नमस्कार.